स्वागत आहे तुमचं इक्विटी मार्केट ब्लूप्रिंटमध्ये. हा मॉडेल खूप इम्पॉर्टंट आहे. हा मॉडेल याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला समजेल की इक्विटी मार्केटची काय पॉवर आहे, इक्विटी मार्केट म्हणजे काय, शेअर्स म्हणजे काय, बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. शेअर्स काय आहे, IPO कसा येतो, IPO मध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, निफ्टी म्हणजे काय, सेन्सेक्स म्हणजे काय, ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. आणि हा तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला समजेल याच्यातून की तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे का इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आणि जे छोटे छोटे प्रश्न असतात ते आपण साधारणपणे विचारायला आपल्याला ऑकवर्ड वाटतं की कसं विचारावं, माझं थोडंसं नॉलेज जे आहे ते समोरच्याला समजेल किंवा माझा कमीपणा लक्षात येईल, असे पण काही प्रश्न असतात. ते सगळे प्रश्न तुमच्या ह्याच्यातून जे आहे ते कव्हर होतील. ऑलराईट, तर सुरू करतोय आपण इक्विटी मार्केट ब्लूप्रिंट. आता इक्विटी मार्केट, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, कॅपिटल मार्केट, सिक्युरिटीज मार्केट असे भरपूर नाव आहेत. सगळ्यांचा अर्थ एकच आहे, शेअर मार्केट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया व्हॉट इज अ शेअर. शेअर म्हणजे काय, तर शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर म्हणजे काय. तर सगळ्यात मार्केट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मार्केट काय असतं, तर मार्केट एक अशी जागा असती की जिथं बायर्स आणि सेलर्स एकमेकांमध्ये एक व्यवहार करतात आणि कुठल्या तरी वस्तूची देवाणघेवाण होती. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला भाजी मंडई माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक मार्केट माहिती आहे, कापड मार्केट माहिती आहे, असे भरपूर मार्केट आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी. फक्त इथं फरक काय आहे की हे पण एक मार्केटच आहे, इथं पण बायर आणि सेलर दोघं मिळून एक्सचेंजच करतात. फक्त ज्या वस्तूचं एक्सचेंज होतं ती वस्तू भाजी किंवा इलेक्ट्रॉनिक अशा वस्तू नसून ते एक शेअर्स आहे. आता शेअर म्हणजे काय, तर शेअर म्हणजे कंपनीचा सगळ्यात छोटासा हिस्सा. आणि हे कंपनीचे सारखे सारखे छोटे 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 हिस्से केलेले असतात आणि सगळ्यात एका हिस्स्याला म्हणतात शेअर. आता कंपनी हे शेअर का करते, पहिला प्रश्न आहे. तर समजून चाला की प्रत्येक टप्प्यावरती कंपनीला भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल मिळवण्यासाठी कंपनीकडे वेगवेगळे मार्ग असतात. तर त्यातला एक मार्ग असतो की बँकेकडून कर्ज घेणे किंवा लोकांकडून कर्ज घेणे. पण कंपनी कधी कधी काय करते, लोकांना कर्ज घेण्याऐवजी लोकांना आपली मालकी विकती आणि त्याच्या मोबदल्यामध्ये शेअर्स मिळवते. आता असं का करते कंपनी, तर जर कर्ज घेतलं तर काय होतं की कर्ज घेतलं तर व्याज द्यावं लागतं आणि व्याज जरी दिलं तरी जी पण बँक असेल तर तिची काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते. म्हणजे जर कंपनीला उद्या जाऊन लॉस झाला तर बँकेला काही देणं घेणं नसतं, बँकेला व्याज द्यावंच लागतं. हा फायदा आहे बँकेचा, पण त्याच वेळेला नुकसान आहे कंपनीचं. मग जर शेअर्स दिले तर काय होतं, तर कंपनीची मालकी कमी होते पण त्यांना बिनव्याजी पैसे मिळतात. आणि जरी उद्या कंपनीला नुकसान झालं तरी काय होतं की त्यांना व्याज द्यायचं नाहीये किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती समोरचा जो शेअर होल्डर असतो त्यांनी स्वीकारलेली असती, तो भागीदार झालेला असतो, व्यावसायिक भागीदार. तर अशा प्रकारे कंपनीचा फायदा असतो. आता लोकांचा काय फायदा असतो, तर लोकांचा फायदा हा असतो की डीमार्ट सारखी कंपनी किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर सारखी कंपनी किंवा हिरो होंडा सारखी कंपनी, हिरो मोटोकॉर्प, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ते तयार नाही करू शकत आहे किंवा तिथपर्यंत जायला त्यांना खूप वेळ लागेल. पण ते डायरेक्ट त्याचे हिस्सेदार बनू शकतात, डायरेक्ट त्याचे पार्टनर्स बनू शकतात, भागीदार बनू शकतात त्याचं शेअर्स विकत घेऊन. आता ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे मला कळालं की आता डीमार्ट खूप चांगला बिझनेस रन करते, तर मी दुसरं डीमार्ट टाकणं हे खूप तुलनेने अवघड आहे. त्याच्यापेक्षा डीमार्टचं शेअर अवेलेबल आहे तो मी बाय करू शकतो, म्हणजे डीमार्टचा मी हिस्सेदार बनू शकतो. तर हा लोकांचा फायदा आहे. आणि जसं जसं कंपनी ग्रो होती तसं तसं शेअरची किंमत पण वाढत जाईल आणि लोकांना जो आहे तो फायदा होणार आहे. तर हा बेसिक कन्सेप्ट आहे. शेअर म्हणजे काय, तर कंपनीचा सगळ्यात छोटासा हिस्सा. कंपनी का विकती, तर कंपनीला लागणारं भांडवलाची जी गरज आहे ती भागवण्यासाठी कंपनी विकती. लोकांना शेअर मिळतात, कंपनीला जे आहेत ते पैसे मिळतात. हा बेसिक फंडा आहे. मग आता ज्या वेळेला कंपनी आपले शेअर्स लोकांना देते पहिल्या वेळेला, त्याला एक नाव आहे स्पेसिफिक, IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आता IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग आहे, ही कुठलीही कंपनीच्या आयुष्यामध्ये एकदाच गोष्ट होणार आहे, सारखी सारखी होणार नाही, इनिशियल म्हणलेलं आहे. तर या केस जे आहे IPO, ही IPO ही टप्प्याटप्प्यामध्ये गोष्ट होती. तर IPO म्हणजे काय, तर ज्या वेळेला कंपनी आपले पहिले शेअर्स विकती लोकांना, पब्लिकला, त्याला आपण म्हणतो IPO. ह्याच्यामुळं काय होतं
लोकांना शेअर्स मिळतात, कंपनीला पैसे मिळतात आणि कंपनी ही ट्रेडिंगसाठी अवेलेबल होती, लिस्टिंग होती. लिस्टिंग म्हणजे काय, त्याचं नाव शेअर्समध्ये दिसायला लागतं, त्या वस्तूंची तुम्ही देवाणघेवाण शेअर मार्केटमधून करू शकता. आता कंपनी IPO साठी का जाती, तर पैसे आहेत, पण ते पैशाचं कारण काय असू शकतं, एक्सपांड करायचं आहे, असलेली कर्ज चुकवायची आहेत, किंवा कंपनीबद्दल एक अवेअरनेस वाढवायचा आहे. तर अशा साठी कंपनी IPO साठी जाऊ शकते. आता कुठली कंपनी IPO साठी जाऊ शकते का, तर बिलकुल नाही. सेबी नावाची एक संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ती नॉर्म्स सेट करते. त्या नॉर्म्समध्ये जर बसत असेल तरच कंपनी IPO आणू शकते. तर हा आहे IPO. मग आता हा कसा ठरतो, तर व्हॅल्युएशन, जसं आपल्या जागेचं व्हॅल्युएशन केलं जातं तसं याचं पण एक व्हॅल्युएशन केलं जातं. तर दोन प्रकारचे IPO असतात प्राइसिंगवरती बेस. एक असतो फिक्स प्राइस IPO, ज्याच्यामध्ये कंपनीची प्राइस ही फिक्स असते, जो बायर असतो त्याला चॉईस नसतो, त्याला एक ठराविक प्राइसलाच घ्यावा लागतो. आणि दुसरा असतो बुक बिल्ट इश्यू. बुक बिल्ट इश्यू म्हणजे काय, की कंपनीने एक प्राइस बँड ठरवलेला असतो, एक लोअर प्राइस बँड, एक अप्पर प्राइस बँड, ह्याच्यामध्ये तुम्ही बोली लावू शकता. तर अशा प्रकारचे बुक बिल्ट इश्यू असतात. तर भारतामध्ये काय होतंय, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे बुक बिल्ट इश्यू येतात आणि ज्या छोट्या कंपन्या आहेत त्यांचे फिक्स प्राइस इश्यू येतात. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही बघताल की बुक बिल्ट इश्यू आहे, तर ती समजून चाला की थोडीशी मोठी कंपनी आहे, आणि फिक्स प्राइस इश्यू जर असेल ती छोटीशी कंपनी असू शकते. आता ह्याला सगळे डॉक्युमेंट क्लिअर लागतात. तर एक ऑफर डॉक्युमेंट म्हणून असतं. तर ह्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कंपनीची इत्थंभूत माहिती जी आहे ती मिळू शकते. ज्या वेळेला ॲप्लिकेशन करायचं असतं सेबीला, तर हे सगळं डॉक्युमेंट जे आहे ते आपण वाचू शकतो, आणि ह्याला रेड हेरिंग प्रोस्पेक्टस असं देखील म्हणतात. आता IPO मध्ये कोण अप्लाय करू शकतो, तर IPO मध्ये रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे आपल्यासारखे छोटे गुंतवणूकदार अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर असतात क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स, म्हणजे जे इन्स्टिट्यूट्स असतात, संस्था असतात मोठ्या, आणि ज्या म्युच्युअल फंड म्हणजे लोकांचे पैसे घेऊन इन्व्हेस्ट करत असतात, तर ते बाय करू शकतात. त्याच्यानंतर असतात नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे जे संस्था असतात परंतु त्या फायनान्स रिलेटेड नसतात, अशा संस्था देखील किंवा अशा कंपन्या देखील इन्व्हेस्ट करू शकतात. तर अशा प्रकारचा हा IPO असतो. आता IPO ची खासियत काय आहे, तर IPO ची खासियत आहे की IPO आला, तुम्ही अप्लाय केला की साधारणपणे 15 दिवसामध्ये याची लिस्टिंग होती, आणि असं आढळून आलेलं आहे या 15 दिवसामध्ये कधी कधी तुमचे पैसे डबल देखील होतात. आता प्रत्येकच वेळेला होतील का, तर नाही, पण भरपूर वेळा असं झालेलं आहे की एक सर्टन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर एक 70-80% वेळा असं झालेलं आहे की तुमचे पैसे हे डबल झालेले आहेत. मग जर तुम्हाला 15 दिवसामध्ये, मी म्हणतो डबल सोडून द्या, 10% जरी वाढ मिळाली तरी तेवढी तुमची वाढ बँकेमध्ये वर्षभरासुद्धा होणार नाही. तर ही खूप चांगली संधी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये असते. तर ह्या संधीचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला IPO साठी अप्लाय करायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न असा आहे की IPO आपण घेताना IPO घ्यायचा कसा आणि कुठला IPO घ्यायचा. आता घ्यायचा कसा हा जो प्रश्न आहे हा आपला जो डीमॅटचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये कव्हर होईल, परंतु कुठला घ्यायचा त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स मी बनवलेले आहेत. आता हे ज्या वेळेला मी बघितलेले आहेत तर भरपूर वेळा चालतात, पण प्रत्येक वेळा चालतीलच असे नाही, आणि शेवटी मार्केट म्हणलं की रिस्क ही आलीच. त्याच्यामुळं वर्षातून 3 ते 4 चांगले IPO येतात, आणि ते जर तुम्ही अप्लाय केले तर तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त होती.